आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मालेगावातील कॅम्प पोलीस स्टेशन येथे सायबर गुन्ह्याविरोधात प्रभावी पाऊल उचलत सायबर गुन्हे जनजागृती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष सुरू करण्यात आला आहे। या जनजागृती कक्षाचं उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या हस्ते करण्यात आलं। या कक्षामध्ये एका काळी सुमारे 50 नागरिक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली। सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून अशा गुन्ह्यांना आळा घालणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश। या उपक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांपासून करण्यात आली। आदर्श विद्यालय मालेगाव येथील शिक्षक चेतन राजपूत, शिक्षिका भाग्यश्री बोरसे यांच्यासह एकूण 50 विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम आणि उपनिरीक्षक विजया पवार यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी आवश्यक काळजी तसेच फसवणूक झाल्यास कारवायाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। यापुढे या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना वेळोवेळी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। कार्यक्रमास पोलीस कर्मचारी रूपचंद पारधी, राजपूत, आहिरे, माळी, लखन पवार, शेख आणि सोनवणे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला आहे।